मंडळी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण झपाट्यानं बदलून गेलंय. मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बनलेली आणि बिघडलेली अनेक समीकरणेही या निकालांमधून उलटीपालटी झाली आहेत. मागच्या 10 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दुय्यम बनलेल्या काँग्रेसचंही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नशीब बदललेलं आहे. 2014 पासून सातत्यानं घसरण होऊन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेपर्यंत खाली आलेल्या काँग्रेसनं यावेळच्या लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तसंच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसावर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही अशीच कामगिरी करून अधिकाधिक जागा जिंकत मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भ आणि मराठवाड्यात लक्षणीय यश मिळालं होतं. तसंच मागच्या काही काळात पक्षाची कामगिरी काहीशी घसरली तरी जनाधार कायम होता, हेही या निमित्ताने दिसून आलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील याबाबतचे अंदाज बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळू शकतात, तसंच राज्यातील कुठल्या भागात पक्ष मुसंडी मारू शकतो याचाच घेतलेला आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद बहुमतासह सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसची 2014 नंतर महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष 44 जागांसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. मात्र एवढी घसरण झाली तरी पक्षाचा जनाधार कायम आहे असं बोललं जात होतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष बॅकफुटला होता. त्यामुळं लोकसभेच्या जागा वाटपात काँग्रेसला 4 पावलं मागे जाऊन कमी जागा लढवाव्या लागल्या. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये बाजी मारल्यानंतर काँग्रेसचं स्थान भक्कम झालेलं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीमधून किमान 120 जागा लढवण्यावर काँग्रेस पक्ष ठाम आहे. त्यामुळं तडजोडी अंती काही जागांवरील दावा सोडला तरी 100 ते 110 जागांवर काँग्रेस लढणार हे निश्चित आहे. त्यातही पक्षाचं प्राबल्य असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीमधील अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. आता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत कुठल्या विभागात किती जागांवर दावा सांगू शकतो आणि त्यातील किती जागांवर विजय मिळू शकतो हे आपण विभागवार पाहूयात. सुरुवात करूयात विदर्भापासून. विदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं. येथील 10 पैकी 5 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भामधून सर्वाधिक यशाची अपेक्षा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही विदर्भात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली होती. त्यावेळी काँग्रेसने विदर्भात 47 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 15 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्यामुळं विदर्भातील अधिकाधिक मतदारसंघावर काँग्रेसचे विदर्भातील नेते दावा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील 62 पैकी तब्बल 42 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती. त्यापैकी अनेक मतदारसंघ हे काँग्रेसच्या प्रभावाखालील आहेत. अशा परिस्थितीत यावेळी विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा या 2019च्या तुलनेत दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील आरमोरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी, चिमूर, चंद्रपूर, राजुरा, उमरेड, आर्णी, वणी, यवतमाळ, राळेगाव, वरोरा, भंडारा, साकोली, आमगाव, सावनेर, हिंगणा, उमरेड, नागपूर उत्तर, रामटेक, अमरावती, धामणगाव रेल्वे, तिवसा, दर्यापूर, देवळी, वर्धा, आर्वी, करंजा, वाशिम, अकोला पश्चिम, चिखली आणि बुलढाणा या मतदारसंघामध्ये काँग्रेसला अनुकूल परिस्थिती आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता सद्यस्थितीत काँग्रेसला विदर्भातील कमान 30 ते 35 जागांवर विजय मिळण्याची संधी आहे. विदर्भानंतर आपण वळूयात मराठवाड्याकडे. मराठवाड्यामध्येही यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लक्षणीय यश मिळालं होतं. मागच्या वेळी मराठवाड्यातील एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेसनं यावेळी जालना, नांदेड आणि लातूर या 3 जागांवर विजय मिळवला. सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्येही काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचा प्रश्न यामुळेही सत्ताधाऱ्यांविरोधात असलेलं वातावरण काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकतं. 2019 मध्ये काँग्रेसने मराठवाड्यातील 23 जागा लढवून त्यापैकी 8 जागा जिंकल्या होत्या. त्यात आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीमुळे मराठवाड्यातील लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आदी जिल्ह्यांमधून काँग्रेसला विधानसभेत चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. सद्यस्थितीत मराठवाड्यातील हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, मुखेड, हिंगोली, पाथरी, परतूर, जालना, फुलंब्री, लातूर ग्रामीण, लातूर शहर, औसा, उमरगा या मतदारसंघांमध्ये काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला 16 ते 18 जागा मिळू शकतात. त्यापैकी किमान 10 ते 12 जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो. मराठवाड्यानंतर आपण वळूयात पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उदयानंतर येथील काँग्रेसच्या प्रभावाला ब्रेक लागलेला आहे. तरीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं चांगलंच वर्चस्व दाखवून दिलं.
काँग्रेसने लोकसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातील 2 जागांवर विजय मिळवला होता. तसेच काँग्रेसचा प्रभाव असलेल्या अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली असल्यानं काँग्रेसच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. 2019 मध्ये काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या 29 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 12 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र यावेळी सोलापूर, कोल्हापूर या 2 जागांसह सांगलीला काँग्रेसचा अपक्ष उमेदवार निवडून आल्यानं काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी वाढलेली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला पुरंदर, भोर, शिवाजीनगर, कसबा, पुणे कॉन्टेनमेंट, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, कराड दक्षिण, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, जत, संगमनेर, श्रीरामपूर आदी मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पारडं जड आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात 12 ते 15 जागांवर काँग्रेसला यश मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकणात काँग्रेसची कामगिरी कशी राहू शकते हे आता आपण पाहूयात. मागच्या काही वर्षांमध्ये कोकणातील काँग्रेसचं पक्ष संघटन पूर्णपणे खिळखिळ झालेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं कोकणातून एकाही जागेवर निवडणूक लढवली नव्हती. तसेच कोकणात येणाऱ्या 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचा पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोकणातील कामगिरी काँग्रेससाठी चिंता वाढवणारी असेल. 2019 मध्ये काँग्रेसला कोकणातील एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. आता आगामी विधानसभा निवडणुकीत या कामगिरीत सुधारणा करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जाऊ शकतात. सद्यस्थितीत कोकणातील भिवंडी पश्चिम आणि इतर 1-2 जागांवरच काँग्रेसला संधी असल्याचं दिसत आहे. कोकणानंतर मुंबईमध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी राहू शकते हे आता आपण पाहूयात. मुंबईमध्येही मागच्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेची मुंबईतील 1 जागा मिळाल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करण्याचा काँग्रेसला विश्वास आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुंबईतील 30 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यापैकी केवळ 3 जागाच काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळं मुंबईतील काँग्रेसची परिस्थिती बदलू शकते. सद्यस्थितीत काँग्रेसला मुंबईमधील मालाड पश्चिम, चांदिवली, धारावी, मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघामध्ये अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं यावेळी काँग्रेसला 4 ते 5 जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रातील इतर भागांमधील काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर आपण आता उत्तर महाराष्ट्राकडे वळूयात. उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे यावेळीही उत्तर महाराष्ट्रामधूनही काँग्रेसच्या झोळीत घसघशीत जागा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं 2019 मध्ये उत्तर महाराष्ट्रामधील 15 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 5 जागांवर काँग्रेसला यश मिळालं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदललेलं आहे. काँग्रेसनं उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार ह्या जागा जिंकल्या आहेत. तसंच काँग्रेसचा प्रभाव असलेल्या पट्ट्यात महाविकास आघाडीला देखील आघाडी मिळालेली आहे. त्यामुळं काँग्रेस यावेळी उत्तर महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारेल अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, धुळे ग्रामीण, रावेर, मालेगाव मध्य, चांदवड, नाशिक मध्य आणि इगतपुरी या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. यावेळी काँग्रेसला या भागामधून 7 ते 8 जागांवर यश मिळू शकतं. एकूणच काँग्रेसच्या परिस्थितीचा विभागनिहाय आढावा घेतल्यास राज्यामध्ये सध्याच्या घडीला निवडणूक झाल्यास काँग्रेस कमाल 70 ते 77 पर्यंत जागा मिळू शकतात. पण आता सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला राज्यात किती जागा मिळतील याबाबत तुम्हाला काय वाटतं याचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.